सर्वात पहिल्यांदा कोणी जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जिथे सोशल मीडियावरती पाहताय सबस्क्राईब करा। आता मंडळी आपण या जतच्या यल्लम्मा देवीची ही वार्षिक बाजार जो भरतो, जो मोठ्या प्रमाणामध्ये हा बाजार फेमस आहे, येथे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी येत असतात। तर यांच्याकडे सध्या आपण आता बाजारात आल्यानंतर खरेदी विक्री पाहतो, या खरेदी विक्रीच्या संदर्भात माहिती घेतोय। आपल्यासोबत शेतकरी आहेत की ज्यांनी एक या बाजारामध्ये बैल खरेदी केलेला आहे। तर सर्वात पहिल्यांदा आणि ह्या मुलाखतीचं एक विशेष गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पहा, कारण या मुलाखतीच्या माध्यमातून आपण ह्या गाय बैलांचे जे भवरे असतात या संदर्भात आपल्याला हे शेतकरी माहिती पण देणार आहेत। तर आपण थोडंसं त्यांच्याकडून माहिती घेऊया। मालक, आम्हाला तुमचं नाव गाव सांगा आणि आज हा बैल खरेदी करताना बाजारात किती फिरले, त्याच्यानंतर हाच बैल का निवडला ही माहिती द्या आम्हाला। नमस्कार, माझं नाव मनसूर भैया तांबोळी, मुक्काम पोस्ट कवटेकन, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। हा बैल आम्ही आमचे मित्र सचिन गुरव हातनूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली यांच्यासाठी घेतला आहे। तर मागच्या 2 यात्रेत आम्ही बैल हुडकत होतो, आम्हाला दोन्ही बाजूला चालणारा बैल हवा होता, म्हणून आम्ही हा बैलाची निवड केली। एक तर आमच्या घरची शेती आहे, बैलगाडी आहे, हा म्हणजे आम्हाला शेतीकडे जावं लागतं, बैलगाडी गाडीला चालणारा बैल जोरात असावा ही एक भूमिका आमची। आणि गायीवर सोडण्यासाठी सुद्धा आमच्या तासगाव भागात थोड्या बैलांची कमतरता आहे, त्या हिशोबाने आम्ही हा बैल घेतला आहे। आज हा बैल आत्ता घेतला आहे, हा 4 जाती बैल आहे, कोऱ्या मापाचा बैल आहे। हा बैल आतनी तालुक्यातील जिरग्याळ गावच्या शेतकऱ्यांचा बैल आम्ही आत्ता घेतलेला आहे आणि शेतीकाम आणि बैलगाडी या दोन्ही तंत्रासाठी आम्ही बैल घेतला। तर मालकांनी बैल कशा पद्धतीने खरेदी केला त्या संदर्भात माहिती दिली। मालक, आम्हाला थोडंसं आमच्या नवीन जे खिलार पालक किंवा बरेच जण नवीन जे लोक आहेत तर थोडंसं हे सांगा, बाजारात आल्यावर खरेदी करताना म्हणजे थोडीशी डेअरिंग पण पाहिजे, कारण आज बाजारात बरीचशी जनावरं असतात, पण याच्यातून ठराविक असं निवडायचं काय गोष्टी त्या येणाऱ्यांनी केलं पाहिजे किंवा कसं त्यांनी पाहणी केली पाहिजे? खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना एक मी सांगू इच्छितोय, आपण कुठल्याही यात्रेत गेला तर आपण बघतोय मोठे मोठे मांडव, मोठे मोठे बैल बांधलेले असतात आणि आसपास खेड्यापाड्याचे आलेल्या शेतकऱ्यांचा पण माल बांधलेला असतोय। पण माणसं पहिला जातात त्या मांडवांच्याकडे, मांडवात मोठी बैल त्यांची 10 लाख 15 लाख किंमत बघून माणसाचं सर्वसाधारण शेतकऱ्याचं सर्वसामान्य धाडस होत नाही की बाबा आपण पण बैल एवढ्या रकमेला कसा घ्यायचा। तर त्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही पहिला शेतकऱ्यांच्यात फिरा, शेतकऱ्यांच्यात बैल फार छान छान बैल असतात, चांगली बैल असतात, त्यातपर्यंत आपण पोचलेलं नसतोय। मग त्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती, बाबा कुठला बैल, काय बैल, सगळं विचारणं गरजेचं आहे। परत बैल सोडून बघणे म्हणा, बैलाचे भोवरे बघणे, ह्या प्राथमिक गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला निम्म्यापर्यंत धाडस तुमचं 100% वाढू शकते। व्यवहार होईल न होईल हा विषय वेगळा, तर तुम्ही पूर्ण चौकशी तर करायला मागं पुढे बघितलं नाही पाहिजे असं मला वाटतं। तर मंडळी, आता इथे मालकांनी माहिती तर दिली कशा पद्धतीने डेअरिंग करून बैल खरेदी केला पाहिजे। एक दुसरी गोष्ट त्यांनी बोलता बोलता सांगितली की भवरे पण पाहिले पाहिजे। तर आता आपण त्यांना पण हा प्रश्न विचारूया। पण मंडळी, मला हे भवऱ्यांचं आपण यांच्याकडून माहिती घेण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बरेच जण म्हणतात की भवरे नाही पाहिले पाहिजे, काही म्हणतात पाहिले पाहिजे। हा आजचा विषय हा फक्त तुम्हाला माहिती असावी या गोष्टीची की काय काय गोष्टी असतात, काय काय गोष्टी नसतात, कुठे भवरे असतात। तर या संदर्भात आता ही डिटेल मुलाखत चालू होती, तर ती आपण घेऊया। मालक, थोडंसं आम्हाला हे सांगा की हे बैलांचे आपण जेव्हा भवरे पाहतो कुठे कुठे भवरे असतात, कोणते भवरे चालतात नाही चालतात, ही आम्हाला माहिती द्या तुम्ही। सर्वसामान्य पुरातन काळापासून शेतकऱ्यांच्यात गाय, बैल, घोडा हे पाळण्याचा छंद पहिल्यापासून आहेच, शिवाजी महाराजांच्या काळापासून। तर त्यावेळेला एखाद्या जनावरांची कॅटेगरी ठरवायची झाली तर त्याला काय तर निकष लावले जायचे। ते निकष कोणत्या स्वरूपात असायचे? समजा एकसारखे दिसणारी 2 बैल आहेत, मग त्यातला डावा कोणता, उजवा कोणता, कोणाची किंमत जास्त, कोणाची किंमत कमी, हे ठरवण्यासाठी त्या काळच्या लोकांनी, मला असं वाटतं की त्याला भोवरे हा त्यांचा त्यांनी सर्वसाधारण एक निष्कर्ष लावला असावा। मग आता चांगल्या बैलाचे भवरे जर बघायचे झाले तर सर्वसाधारण आम्ही 3 भवरे एका जागेवर आहेत का, म्हणजे त्याच्या जागी ते 3ही भवरे व्यवस्थित आहेत का बघतो। ती जागा जर सोडून भवरे असतील तर त्या बैलाला मार्केटमध्ये थोडं कमी लेखलं जातं, ह्या हिशोबानं आपण बैल घेतो। आम्ही समजा न भवरा बघता बैल घेतला तर समोरचा शेतकरी आमच्याकडून न बघता घेईल ह्याची शाश्वती नाही, त्यामुळे बैल घेताना आम्हाला भवरे बघूनच घ्यावं लागतं। त्या संदर्भात तुम्हाला भवऱ्यांची माहिती द्यायला झाली तर सर्वप्रथम आम्ही बैल बघतो, पहिला भवरा हा कपाळावर, बैलाच्या शिंगाच्या खालच्या बाजूला इकडे दाखवा, तर एक भवरा असतोय, या इथं आहे बघा भवरा एक, हां, तर तो भवरा इथंच पाहिजे, हा फार खाली किंवा इथं सेंटरला किंवा इथं 2 अशा स्वरूपात ते भवरे नको आहेत। तो भवरा फक्त सिंगल एकच भवरा पाहिजे। प्लस 2 नंबरचा भवरा दोन्ही शिंगाच्या पाठीमागं दोन्ही कानाच्या सेंटरला एक भवरा असतोय, तो एकच पाहिजे, तिथं 2 भवरे नको आहेत। परत तिथून वशिंडाकडे बघत गेल्यावर वशिंडावर कोणत्याही प्रकारची गोम, सुळी किंवा भोवरा अजिबात नको आहे। वशिंडाच्या पाठीमागं 1 वीतभर अंतर सोडून किंवा 1 फुटाच्या आतपर्यंत एक भोवरा असतो, हा सिंगल एकच भोवरा पाहिजे, तिथं 2 भोवरे अजिबात नको आहेत।
सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर पाठीवर कोणताही भोवरा, शेपटीच्या देठापर्यंत अजिबात भोवरा कुठला नको आहे. असेल तर तो निकष जरा कमी समजला जातो, म्हणजे भोवऱ्याची त्या बैलाची किंमत थोडीफार कमी समजली जाते. वळू क्षेत्रात तर 100% त्या भोवऱ्याला जरा विचार करतात. दुसरी गोष्ट, बैलाचे हाही पोळे आहे, त्या पोळीच्या खालच्या बाजूला दोन्ही पायाच्या मध्ये या इथं एक भोवरा असतो आणि पलीकडे एक भोवरा असतो, त्याला गळचेपी म्हटली जाते, गळचेपी. तर ती गळचेपी असली तर दोन्ही बाजूला असेल तर कोणी शेतकरी मान्य करतात, एक बाजूला असेल तर शक्यतो शेतकरी ते मान्य करत नाहीत. दुसरा राहिला भोवरा या बरोबर घाटीजवळ, म्हणजे नरड्याच्या खालच्या बाजूला तिथे एक भोवरा असतो, त्याला गळफास म्हटलं जातं. तो भोवरा बघितला समज नसावाच तो भोवरा, असेल तर त्याला गळफास समजला जातो, ते पण शेतकरी घ्यायला टाळाटाळ करतात. राहिला प्रश्न खाली मागं बैलदारा. मांडीवर सुद्धा कुठले दोन इकडच्या आणि तिकडच्या मांडीवर भोवरे असतात. इकडच्या आणि तिकडच्या दोन मांडीवर भोवरे असतात या पाठीमागच्या बाजूला इथं, तो भोवरे पण शक्यतो नको आहेत. परत ह्या शेपटाच्या ह्याच्यावर एक गोम असते, ती गोम पण नको आहे. शक्यतो ते 3 भोवरे महत्त्वाचे आहेत, ती 3 भोवरे जागेवर असतील तर तो बैल शुद्ध समजला जातो. आता म्हणजे आता तुम्ही मंडळी इथे मालकांनी आपल्याला भोवऱ्यांच्या संदर्भात माहिती दिली. मला इथे अजून एक गोष्ट नमूद करायची की चांगली गोष्ट आहे की आपल्याला संपूर्ण माहिती असणं ही गरजेचं आहे. आणि त्यांनी एक मुद्दा पण सांगितला, समजा आपण जर भोवरे मानत नसू आणि आपण बैल घेतला आणि कदाचित आपल्याला विक्री करायची असेल तर कदाचित तो मानत असेल तर ते विक्री होणार नाही, तर अशा पण अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. आणि मालक थोडंसं आम्हाला यासोबतच आम्ही असं जाणलंय की तुम्हाला घोड्यांची पण बरीचशी माहिती आहे. थोडंसं घोड्यांचे भोवरे कसे काय वगैरे थोडंसं या संदर्भात थोडीशी माहिती देता का? चांगल्या एका घोड्यात आपल्याला शक्यतो 5 भोवरे आम्ही बघितले जातात. ते सगळ्यात पहिला एक भोवरा असतो कपाळावरचा, कपाळावर एकच भोवरा असतो घोड्याच्या. त्यानंतर दुसरा किंवा तिसरा भोवरा असलेला चालत नाही. प्रश्न राहिला 2 कानाच्या पाठीमागे असतात 2 भोवरे, त्या 2 भोवरे जागी 3 भोवरे किंवा 4 भोवरे अजिबात नको आहेत. पण घोड्याला छातीवर एक देवमन असतो, तो मूळ छाती सोडून एक टीचभर वर एवढ्या अंतरावर एक भोवरा असतो, त्याला देवमन म्हणलं जातं. आणि नरड्याच्या खाली घाटीला पण या बैलाला जसं मी म्हटलं तसं घोऱ्याला भोवरा असतो, त्याला कंठ भोवरा म्हणला जातो. तो असणे चांगले आहे, देवमन असणं चांगलं आहे. हे 2 भोवरे झाले, कानामागचे 2 पाठीमागचे 2 भोवरे आणि कपाळावरचं, असे 5 भोवरे आम्ही बघतो. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा भोवरा असेल तर त्याचा विचार केला जातो आणि ते काही लोक अशुभ मानतात किंवा काही लोक मानत नाहीत. हा घोड्याचा विषय. तर मंडळी आपण अशा प्रकारे मालकाकडून खरेदी कशी करायची भोवऱ्यांच्या संदर्भात माहिती घेतली. आता थोडंसं या व्यक्तींबद्दल मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की चॅनलचे जुने सदस्य आहेत, गेले कित्येक वर्ष चॅनलच्या माध्यमातून चॅनलला देखील बरीचशी मदत होत असते या व्हिडिओच्या संदर्भात. तर यांची एक गोष्ट आपण त्यांची जाणून घेऊया की यांच्या भागामध्ये गायी वाढण्यासाठी, म्हणजे प्रत्येक भागामध्ये प्रत्येकजण काही ना काही पद्धतीने गायी जास्तीत जास्त सांभाळल्या जाव्यात किंवा गायी जास्तीत जास्त वाढाव्यात, वंश वाढावा खिलारचा, या संदर्भात बरीचशी प्रत्येक भागातले शेतकरी हे करत असतात. तर यांच्या भागामध्ये जर एखादी गायी, सर आम्ही असं ऐकलंय की समजा एखाद्याला गाय विकायची असेल तर ती सर्वात पहिले तुम्ही त्याला विकण्यापासून थांबवता, मग त्याला कसं काय करता नक्की? आम्ही सांगतो ना, चांगल्या ठिकाणी जायचं असेल तर बाबा विकू नको, ही गाय आपल्या भागात राहिली पाहिजे, बाहेरच्या भागात देऊ नको. काही भागात गायींची कत्तल पण केली जाते, तर त्या धोका संभाव्य टाळून आपल्या भागातली गाय आपल्या भागात राहावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो. समजा त्याला विकायचीच म्हणला तर थोडेफार पैसे काय बाबा तुझी अपेक्षा असेल तर आम्ही देऊन विकत घेतो, किंवा थांब बाबा तुला चांगल्या ठिकाणी चांगल्या शेतकऱ्याला आपण पाळायला देऊन सांगून त्याला आम्ही चांगल्या शेतकऱ्याला जॉईंट म्हणजे करून देतो. त्याला नसेल त्याला गडबड असेल तर ती गाय आणून आमच्या घरी बांधतो आणि एका चांगल्या शेतकऱ्याला आम्ही तशीच फ्रीमध्ये देऊन टाकतो. तर मंडळी, तुम्हाला पण ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये कमीत कमी तुमच्या गावामध्ये खिलार गोवंश कसा जास्तीत जास्त वाढेल यासाठी प्रयत्न करा. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर एकदा सांगा. माझं नाव मनसूर तांबोळी, भैया म्हणतात मला, मुक्काम पोस्ट कवठे एकन, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. फोन नंबर 75 075 31 999. खूप खूप धन्यवाद मालक. मंडळी, अशाच प्रकारची अधिक माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून पाहत राहूया. खूप खूप धन्यवाद.